आताचं नवीन जनरेशन असो किंवा थोडीशी आधीची पिढी, मन खूप चंचल असतं, ते थांबत नाही एका ठिकाणी, ते खूप ठिकाणी फिरतं. मग हे करायचं करू नये अशा संभ्रमावस्थेमध्ये तुम्ही अडकता. तर मनाचा जो ठहराव आहे तर तो कसा मिळवता येईल आत्ताच्या काळामध्ये? आणि त्याला जोडून छोटासा प्रश्न आहे की नकारात्मकता खूप असते. आता आम्ही अशा क्षेत्रामध्ये काम करतो की जिथे खूप साऱ्या अशा बातम्या असतात की त्या खूप प्रभाव टाकतात तुमच्या आयुष्यावर. बरोबर. तर मग ते कॅरी केलं जातं सतत तुमच्या सोबत, तुमच्या जोडीनं. बरोबर. तर या दोन गोष्टीमध्ये जर का पुढे जायचं असेल त्या बाजूला सारून, तर कशा जायच्या? तुम्ही कधी लहान मुलांना पाहिलं असेल तर लहान मुलं एका ठिकाणी कधीच बसू शकत नाही, नाही का? 5 मिनिटं इथे, लगेच 5 मिनिटं कुठे गेला, तिकडे. मन अगदी तसंच असतं मुलांसारखं, लहान मुलासारखं. आत्ता इथे, आता इथे बसून माझ्या कट्ट्यावर, पण मनात काय चाललंय कोणाला माहिती. म्हणजे कानांमधनं माझे जे शब्द आहेत ते जात आहेत, पण मनामधनं जात आहेत की नाही मला कल्पना नाही. एअरपोर्टला गेला की मेटल डिटेक्टर असतं, मेंटल डिटेक्टर आजपर्यंत कोणी काढलंच नाही. म्हणजे एअरपोर्टला मेंटल डिटेक्टर असतं तर सगळं पीप मनातला विचार. तर माझं असं मत आहे की तुमच्यापैकी कोणी क्रिकेट खेळतं का? नाही. सगळे अरे वा, छान छान, सगळेच क्रिकेट खेळतं, होय ना? तर तुम्ही जर दररोज तुम्ही जर एक चांगला कोच घेतला, क्रिकेट कोच, आणि दररोज क्रिकेटची 8 ते 10 तास प्रॅक्टिस केली, एका वर्षानंतर तुम्ही सचिन तेंडुलकर होऊ शकाल का? कदाचित नाही. बरोबर ना? हो, शक्यता आहे, पण अगदी कमी शक्यता आहे. बरोबर. पण जर 1 वर्ष रोज 10 तास जर तुम्ही क्रिकेटची प्रॅक्टिस केली, तर आज किती, आज 20 मे ना? पुढच्या वर्षी 20 मेला 2022मध्ये तुम्ही आजपेक्षा जास्त प्रवीण व्हाल का क्रिकेटमध्ये? नक्कीच होणार. सचिन तेंडुलकर झाला नाहीत, पण नक्कीच प्रवीण होणार, कारण 10 तास रोज त्याचा सराव केलेला आहे. बरोबर आहे ना? मग मुद्दा काय आहे की ज्याचा आपण सराव करतो त्याच्यामध्ये आपण प्रवीण होतो. आजपर्यंत आपण सराव कशाचा केलाय? मनाला भटकवायचं कसं. आपण प्रवीण कशामध्ये होणार? मन भटकण्यामध्ये. सोशल मीडियामध्ये दर 2 मिनिटांमध्ये आपण पोस्ट बदलत असतो. चॅनलवर दर 5 सेकंदामध्ये आपण टी व्हीवरचं चॅनल बदलत असतो. बोलताना आपण बोलता बोलता फोनवर असतो. खाताना आपलं लक्ष खाण्यामध्ये नाही आहे. खाताना टी व्ही पाहता, खाताना पुस्तक खाताना खायचं, टी व्ही पाहताना टी व्ही पाहायचा, वाचताना वाचायचं, फोनच्या वेळी फोन, कामाच्या वेळी काम. बट वी आर अ जनरेशन ऑफ डिस्ट्रॅक्टेड इंडिव्हिज्युअल्स. वी आर अ जनरेशन वेअर वी हॅव वेपन्स ऑफ मास डिस्ट्रॅक्शन. वेपन्स ऑफ मास डिस्ट्रॅक्शन. तर याचा इतका सराव केलाय आपण, तर आता त्याच्यामध्ये आपण प्रवीण झालो आहोत. आता काही त्याला मनाला सांगावं लागत नाही, भटक जरा, आपोआप. आता त्याचा अगदी आपल्याला उलटा करायचं आहे, उलटी प्रॅक्टिस करायची मनाला. आता कुठला सराव आहे? आता मनाला स्थिर करण्याचा सराव करायचा आहे आपल्याला, मनाला परत आणण्याचा सराव करायचा आहे. म्हणून मग त्याच्यावर मी कित्येक वेळ म्हणतो, दॅट इज कॉल्ड माइंडफुलनेस. माइंडफुलनेसची प्रॅक्टिस काय आहे की मी प्रत्यक्ष माझ्या आयुष्यामध्ये देखील, मी जेवताना माझे जे 2-3 मील्स असतात त्याच्यामध्ये एक जे आहे ते मी एकटा खातो, फक्त काही नाही, फक्त जेवण. का? कारण ते मनाला स्थिर, एका गोष्टी स्थिर राहण्याची प्रॅक्टिस दिली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय फार मोठं ध्यान लावण्याची लगेच गरज नाही आहे. तर त्या एका गोष्टीमध्ये थोडं मन स्थिर होऊ देत. मग हळूहळू त्याचा सराव झाला की मग थेंबे थेंबे तळे साचे. असं एक दिवस येईल की मग तुम्ही बसून ध्यान लागायला बसला की मग मन जरा स्थिर राहिलं. आज ध्यान लावायला बसला तरी अरे त्याचा इंटरव्ह्यू राहिला, त्या एडिटिंग राहिलेलं आहे, आता काय तो आहे ना, तो कामच करत नाही माझा, कळले की ना कसला आहे तो आळशी. कामच, तेच सगळे विचार आपल्या मनामध्ये चालू असतात, होय ना. मग छोट्या छोट्या गोष्टींचा सराव करावा. आणि मेडिटेशन देखील आजकाल फोनवर इतके ॲप्स आहेत. एखाद्या ॲपचा एक 10 मिनटं 5 मिनटं असं एक मेडिटेशनचं काही टेक्निक असेल, त्याने जर असं स्थिर करण्याचा प्रयत्न. आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.